बाबासाहेबांची 133वा जयंती महोत्सव बौद्ध सेवा संघ तालुका दापोली मंडणगड अंतर्गत ह्या मोठ्या धामधुमात चालू आहे. ह्या जयंतीनिमित्त गेले जवळजवळ 40 वर्ष ह्या तालुक्याच्या वतीने एन एस संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम चालू आहे आणि असाच दरवर्षीप्रमाणे जोमाने चालू राहील अशी मी अपेक्षा करतो. बाबासाहेब यांचं मूळ गाव हे मंडणगड तालुक्यातील आंबवडी आहे, परंतु बाबासाहेबांचे वडील हे मिलिटरीमध्ये असल्याने ते सातारा येथे त्यांचं वास्तव्य होतं. त्या मिलिटरी कॅम्पमधून ते रिटायर झाल्यानंतर काही काळ दापोली इथे त्यांचं वास्तव्याला ते आलेले होते आणि इथे जवळजवळ सुमारे 3 वर्ष या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. आपण बघताय की आपल्या पाठीमागे ही बाबासाहेबांची ही जे जुनं घर होतं हे जुनं घर याच स्वरूपाचं होतं. साधारणपणे त्याच टाईपने बौद्धजन सेवा संघाच्या वतीने हे बाबासाहेबांचं घर अशा पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे आणि या भूमीला विशेषतः जास्त महत्त्व असं आहे की बाबासाहेबांचं बालपण इथं गेल्यामुळे ही इथली ही जी भूमी आहे ही अत्यंत पावित्र्याची भूमी आम्ही संस्थेच्या वतीने पाळतो आणि त्याच्याचप्रमाणे ते नातं संपूर्ण देशभरात आणि जगभरामध्ये हे पाळलं जातं. इथे दरवर्षी असंख्य पर्यटक येत असतात आणि बाबासाहेबांना इथे वंदन करून जात असतात. याच तालुक्यामध्ये माता रमाईंचं वणद हे गाव आहे, त्यामुळे हे वणद गाव आणि याच तालुक्यापासून जवळजवळ 4 किलोमीटर असल्यानंतर या पर्यटक बाबासाहेबांना इथे वंदन करायला आल्यानंतर पुन्हा ते वणद गावी जातात आणि वणद गावी रमाईला वंदन करून पुन्हा आपल्या गावी ते परत जातात. जय भीम. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.